नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहत आहात NBN न्यूज। नवी मुंबईतील वाशी सेक्टर 11 मधून आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी, हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। किरकोळ कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे। एवढंच नाही तर आईचं डोकं जमिनीवर आपटल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। या घटनेनंतर वाशी परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पाहूया नेमकं काय घडलं। नवी मुंबईतील वाशी सेक्टर 11 मधील अष्टविनायक सोसायटी याच ठिकाणी आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार आई आपल्या पत्नीला पुरेसं महत्त्व देत नसून मुलीची बाजू घेत असल्याच्या कारणावरून मुलाच्या मनात आईबद्दल राग होता। 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी याच कारणावरून घरात वाद झाला। मात्र या कौटुंबिक वादाचं रूपांतर इतकं टोकाला गेलं की मुलाने आपल्या आईवरच जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे। पोलिसांच्या तपासानुसार मुलाने आईचा गळा आवळला आणि त्यानंतर तिचं डोकं जमिनीवर आपटलं। या हल्ल्यात आईचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत असून कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। किरकोळ कौटुंबिक वादाचा शेवट थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे। पोलिसांच्या तपासातून या घटनेमागील नेमकी कारणं आणि इतर बाबी समोर येणार आहेत। कॅमेरामॅन सोबत मी काजल, NBN न्यूज। काल दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी रविवारी संध्याकाळी 6 ते 9:30च्या दरम्यान एक जुहूगाव या ठिकाणी राहणारा एक मुलगा आहे, महेश रत्नाकर कदम, वय 43 वर्ष, हा अष्टविनायक सोसायटी या ठिकाणी राहतो। त्याने किरकोळ वादातून त्याची आई मंदा रत्नाकर कदम, ही 65 वर्ष वयाची आहे, तिचा गळा आवळून त्याच्या किरकोळ याच्यामध्ये प्रापंचिक गोष्टीमध्ये लक्ष देते, मुलीच्याच कडे फक्त बघते, मुलाच्या संसाराकडे बघत नाही, या गोष्टीचा राग मनात धरून त्याने तिच्या कपड्याने गळा आवळून तिला तसंच फरशीवर तिचं डोकं जोरात आपटल्यामुळे तिचा गंभीर दुखापत करून तिचा खून केलेला आहे। सदर प्रकरणी आम्ही मंदा रत्नाकर कदम यांचे जे जावई आहेत श्री मंगेश देवळेकर, हे मानखुर्द येथे राहणार आहेत, त्यांनी तक्रार दिली आणि त्यावरून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा क्रमांक आहे 370/26 आणि BNSS कलम 103/1। त्याप्रमाणे आम्ही 10/8/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जो मयत महिलेचा मुलगा आरोपी महेश रत्नाकर कदम यास आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। आज आरोपीला रिमांडसाठी आम्ही माननीय बेलापूर कोर्ट याच्या न्यायालयात हजर केलं। त्या ठिकाणी आम्हाला 13 तारखेपर्यंत आरोपीचा कस्टडी मिळालेली आहे, पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत। प्राथमिक दृष्ट्या तर आम्हाला असं दिसतंय की आरोपीचा आणि आईचे संबंधामध्ये थोडासा हे नव्हते, व्यवस्थित नव्हते। जो आरोपी आहे महेश, त्याची मिसेस बायको जी आहे ती अंबरनाथ येथे राहण्यासाठी आहे आणि त्या दोघांमध्ये आई आणि मुलामध्ये बायको लांब राहते या कारणावरून त्यांच्यात वाद होता की तिला वाशीत राहायला काय येऊन देत नाही, या गोष्टीवर वाद होता। त्याचप्रमाणे आई जी आहे ती फक्त मुलीचाच जास्त विचार करते आणि मुलाकडे, त्याच्या संसाराकडे कमी लक्ष देते, त्याबद्दल त्याच्या मनात आईबद्दल आकस होता आणि त्याच्यातून त्या दोघांमध्ये नेहमी वादावादी व्हायची। हेच कारणामुळे त्यांचा आज काल रात्री हा प्रकार घडलेला आहे। आता आहे आम्हाला कस्टडी मिळालेली आहे आरोपीची, आम्ही याचा सखोल तपास करू याच्यामध्ये आणि फॅक्ट काय ते आम्ही तपासूया।